दौंड तालुक्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरच्या स्फोटात भाजलेले कामगार हे माणसं नव्हती का? मग जर ती माणसं होती तर मग ससून रुग्णालयाने अत्यवस्थ रुग्णांना कसं काय सोडलं? हा प्रश्न का उपस्थित होत नाही? दौंड तालुक्यातील गिरीम येथील जगदंब हॉटेलमध्ये गॅसचा स्फोट होऊन मागील आठवड्यात 12 कामगार होरपळले. त्यातील काही कामगार अत्यवस्थ होते. तरी देखील हॉटेल मालक आणि मॅनेजरवर फक्त गुन्हा दाखल झाला, मात्र पुढे काहीच कारवाई नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की देखभाल करणारे कोणी नाही असे कारण देत नातेवाईकांनी या जखमींना आपल्या गावाकडे नेल्याचं सांगितलं जात आहे. दुसरी एवढीच गोष्ट नव्हे तर दुसरीकडे 4 कामगारांच्या निधनाचे स्टेटस देखील त्यांच्या नातेवाईकांनी ठेवलेले पाहायला मिळाले आहेत. नेमका प्रकार काय आहे याच्याविषयी मात्र कोणीच माहिती देत नाही. खरं तर एवढ्या गंभीर जखमी रुग्णांना नातेवाईकांच्या सांगण्यावरून सोडणं वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य होतं का, हा प्रश्न सध्या सगळीकडे उपस्थित होतोय. 4 ते 5 जण शेवटच्या घटका मोजत असताना गावाकडे नेणे कितपत योग्य आहे? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, घरगुती वापराचे सिलेंडर वापरणाऱ्या लोकांवर, व्यावसायिकांवर आणि त्याचबरोबर हे सिलेंडर देणाऱ्या एजन्सीवर नेमकी काय कारवाई केली, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. दौंडमध्ये नेमकं काय शिजतंय आणि कोण कोणाला वाचवतंय याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू असून ही चर्चा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत घातक स्वरूपाची आहे. दौंड तालुक्यातील गिरीमची ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेच्या एकूण निष्पक्षपातीपणावरती बोट मात्र उपस्थित करत आहे.